मग किती काय मग भाजीपाला हजाराच्या आत तेच न्यावं का उचलून शिनी त्या म्हाताऱ्याचं करून मी जाते दुपारात. बाबा काय आजारी आहे घरामध्ये? बाबाचा पाय मोडलेला आहे. पहिला बाबाचा पाय मोडला, त्याला कोण दवाखान्यात नेणार आहे काय आहे? त्याचा गुळमूठ करून शनी मी जास्त काढून विकते तर ते मग उचलून नेले भांडवल. आता काय करणार मी? त्या बोलचा हप्ता कसा ना भरणार आहे? ज्या ठिकाणी तुम्ही खरोखर कारवाई करताय, अतिक्रमण विभागाची कारवाई करणं नक्कीच रास्त आहे, नागरिकांच्या हिताचं देखील असेल. परंतु दुसऱ्या बाजूला एका आजीबाईचं तिला स्वतःला आयुष्य जगण्यासाठी ती तरफडते, याचना करते, विवंचना करते. त्या ठिकाणी आपलं त्या अतिक्रमण अधिकारी कर्मचाऱ्यांचं मन, हृदय या ठिकाणी एवढं काळीज त्यांचं हृदय दगडासारखं असू शकतं. जे काही कारवाई झाली ती योग्य नव्हती. ज्या आजीबाईने विवंचना केली तर तिचा तेवढा माल तर देऊन द्यायचा होता. तिला बिचारीच्या त्या उदरनिर्वाह साधत आहे. आज तर खऱ्या अर्थाने हा गरीब जनतेवरती अन्याय होतो आहे. आणि हा खरं तर या जो आहे अतिक्रमण विभाग असेल किंवा या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे आणि अशा गरीब जनतेवर असा अन्याय केलंच नाही पाहिजे. मुळात म्हणजे परिवारावरती जर असे संकट येत असतील, आजी तुम्ही घाबरू नका, तुमच्याबरोबर आम्ही आहोत. तुमचा काही प्रसंग असला तर आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.